45 रन्स झाल्यात. 46चा टार्गेट आहे. 46 46चा पाठलाग करावा लागेल. ग्रीष्मा 11 अक्कादेवी क्रिकेट क्लब मोठी जुई या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. एका बाजूला धाकटी जुई टीम, दुसऱ्या बाजूला आपण मोठी जुई या संघाला पाहू शकता. एक मोठा बॅटल, एक मोठी मॅच. कधी शून्यावर रोहित गुरुनाथ घरात बाद झाला, ज्यांनी कालचा दिवस गाजवला. या क्रीडांगणामध्ये आपण अर्धशतक पाहिलंय, पण त्यानंतर या मॅच मध्ये खरं तर शून्यावर तो बाद झाला. आणि त्यानंतर रोहित शशिकांत घरतची आपण खरं तर इनिंग पाहिली. सलग 3 षटकार आलेत प्रवीण कामोडकरच्या गोलंदाजीवर. त्यामुळं डावा घोऱ्यानं बनवल्यात. 45 धावा 24 चेंडूमध्ये जमा केल्यात आणि 46चा पाठलाग आता करावा लागणार आहे तो मोठी जुई टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. निनाद भोईर आणि अंकेश कामोडकरला तुम्ही पाहू शकता. दोन खेळाडू एकमेकांच्या सोबत डिस्कस करत असताना अगदी संध्याकाळचं वातावरण, सूर्य अस्ताला जात असताना तेवढीच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या बाहेर. क्रिकेटचं खरं तर अंध लुटतात जयवंत जोमा भोईर, माजी सरपंच मोठी जुई, ज्यांचं टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या समेत आपण दीपकजी भोईर यांना पाहू शकता आणि त्यांचा सर्व परिवार या स्पर्धेचा खरं तर आनंद लुटतात. येणारे 24 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 46 धाबांचा पाठलाग करायचा. बोलून ते ट्रॅकवर आपण पाहू शकता. रोहित गुरुनाथ घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समोर निनाद भोईर ऑन द स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला अंकेश कामोडकर दाखल होतात. बिग फाईट, मेगा फायनल आणि डावाला होते सुरुवात. दोन्ही संघाला आपण कॉमेंट बॉक्स मधून देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. फार महत्वाची मॅच रोहितच्या विरुद्ध अंकेश, एक मोठं बॅटल, मोठी मॅच. पहिलाच बॉल थोडासा खालीच राहिला, त्यामुळे अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण निनादला पाहिलं. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे सिंगल्सनं सुरुवात केली ती म्हणजे मोठी जुई या टीमनं. सुरुवात आजच्या दिवसापासून चांगलीच पाहायला मिळाली. जय माता दी दिघोडे संघाला पहिल्यांदा पराभूत केला, त्यानंतर राहुल स्पोर्ट टाकीगाव संघाच्या विरुद्ध चांगली मॅच पाहायला मिळाली आणि त्यानंतर आराध्य स्पोर्ट वळवली या संघाला पराभूत करून मेगा फायनल मध्ये दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूला तेवढ्या ताकदीचा संघ MMA धाकटी संघ, या संघाने देखील कालच्या दिवसामध्ये आपला काळ गाजवलाय. यावेळचा बॉल दांडी गोल केली जाते. गोल्डन विकेट, मोठी जी संघाचा ट्रम्प कार्ड सरसेनापती अंकेश कामोडकर होईल 0 बाद. पण उरण तालुक्यातील सर्वात श्रीमंत खेळाडू मी काय, माझ्या नावावर 6 बाईक काय आहेत, माझ्या नावावर अनेक सायकल काय आहेत आणि मी महत्वाचा उरण तालुक्यातील गोलंदाज काय हे त्यानं दाखवलंय. दांडी गुल केलाय. ज्या अंकेश कामोडकरनं हाहाकार माजवला होता आजच्या दिवसामध्ये, त्या अंकेश कामोडकरला भोपळाईनं फोडता मैदानाच्या बाहेर पाठवलं. ही ओळख पाहायला मिळाली. काल देखील मी उल्लेख केला की देहू पुण्याच्या क्रीडांगणामध्ये रेड डेव्हिल्स रायगड संघाच्या विरुद्ध जिथे गावदेवी गावठाण संघ खेळत होता, विदाउट कॉम्प्रोमाइज मॅच आपण पाहत होतो आणि त्या मॅच मध्ये देखील 2 षटकं टाकत असताना याच रोहित घरतनं कारनामा केला होता. तिथे देखील बलाढ्य संघाच्या विरुद्ध अवघ्या 6 धावा खर्ची देऊन महत्वाचा सामना जिंकून दिला होता उरण तालुका करता. आणि तोच हा उरणचा सितारा सध्या मैदानाच्या आतमध्ये उरण याच तालुक्यामध्ये दुतुम गावामध्ये मोठी संघाच्या विरुद्ध सध्या चांगली गोलंदाजी करतोय. महत्वाची विकेट कडे मैदानाच्या आतमध्ये जितेश भोईर आलाय. मोठी टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. या वेळचा चेंडू पडल्यानंतर लाहुडले अपील केली जाते. त्याची बॅट अगदी जमिनीवर गर्च झाली हे सांगत असताना नीरज सर, कारण अगोदरच बॅटचा फ्लो ओपन केला होता, त्यानंतर बॅटचा टो अगदी विकेटवर आदळला, इथपर्यंत आवाज आला होता. लाऊडली अपील करत असताना आपण धाकटी संघाला पाहिलंय. लोवेश स्कोर आणि लोवेश स्कोरची मॅच नेहमीच तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये रोहित घरतच्या विरुद्ध सध्या धावा बनवताना संघर्ष करावा लागणार आहे.
यावेळचा बॉल खोलामध्ये, यावेळी आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स आले, पण त्यानंतर अंकेश कांबोडकरला बाद केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना रोहित गुरुनाथ घरत पाहायला मिळतात. मान्यश्री मोनिश ठाकूर आणि त्यांच्या समेत केतनजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करतोय. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. मागील 4 चेंडूवर एकच धाव. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सनीनं चांगला बॅकअप दिलाय. एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागेल तो मोठीजुई संघाला. धाकटीजुई संघ तेवढा जिद्दी आणि चिकाटीचा संघ आहे. अवघी आतापर्यंत या गोलंदाजांना 2च धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा विकेट अंकेश कांबोडकरला बाद केलाय. 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा पाहायला मिळाल्यात आणि षटकातील शेवटचा आणखीन चेंडू बाकी आहे. रोहित घरत जो सध्या गोलंदाजी करतोय, एक आक्रमक खेळाडू आहे. गत वर्षामधील उरण प्रीमियर लीग मधील मालिकावीराची बाईक खेळाडूने जिंकलाय. 6 बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. पण समोर सुद्धा तेवढ्या ताकदीचा खेळाडू निनाद भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण रोहितच्या विरुद्ध. यावेळी आलाय निनाद भोईरच्या बॅट मधून हा कलात्मक षटकार. पहिल्या षटकामध्ये 8 आले आहेत. महत्वाची विकेट अंकेशला बाद केलं. येणारे 18 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. ती ग्रीष्मा 11 अक्कादेवी क्रिकेट क्लब मोठी जुई या संघाला. 18 मध्ये 38 बनवायचे आहेत. मॅचला एन्जॉय करतात आमचे सातत्यानं परम मित्र विजय यादव या खरं तर स्पर्धेला एन्जॉय करतात. त्याचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. धुतुमगावमध्ये ज्यांचा खरं तर एक बिझनेस आहे आणि एक डायनामिक बिजनेसमैन विजय जी यादव, आप पधारे, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट में. 18 मध्ये आता 38 बनवायचे. गोलंदाजी ट्रॅकवर अंकेश पाटील आलाय. जितेश भोईरच्या विरुद्ध पहिलाच बॉल खेळत असताना अलॉंग द बॉडी आउटसाइड ऑप्शन चेंडू पाहायला मिळाला. वेग भन्नाट होता पण दिशाहीन गोलंदाजी जिथे आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात त्या 9 धावा पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तेवढीच मैदानाच्या चौफेर गर्दी पाहायला मिळते. दोतून गावामध्ये या क्रीडांगणामध्ये ही पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली स्पर्धा पाहायला मिळाली. भैरवनाथ चषक. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. पाठीमाग रोहितनं चांगलं इन्स्ट्रक्शन केलंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. अंकेश पाटीलला सध्या गोलंदाजी करताना पाहू शकताय. गेल्या हप्त्यामध्येच खरं तर शुक्रवारच्या दिवसामध्ये जासईच्या क्रीडांगणामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हाच खेळाडू ठरला होता. तिथे देखील चांगली कारणे त्यानं केला होता. जास्त डॉट बॉल टाकण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पण समोर जितेश भोईर आहे, तेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे. मोठी टेनिस क्रिकेटमध्ये याही नावाची एक वेगळी दखल घेतली जाते. पुढे आल्या फ्रंटफुटचा चांगला वापर. लॉंग मिडऑफ मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक गडबडलेत आणि इथून मात्र चेंडू निघून चालला. योगेशला हाताला ब्रश करून सीमा पलीकडे जितेश भोईरच्या बॅट मधून आलाय. हा संघर्षमय चौकार. धावा जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा आल्यात. एका धावेसाठी आता घाम गाळावा लागत होता मगातपासून मोठे जी संघाला. आणि या तुम्ही जर चुका कराल ना तर या स्पर्धेमधून तुम्हाला उपविजेता या बक्षिसावर थांबावं लागेल. विजेता व्हायचं असेल तर काहीतरी वेगळा कारनामा करावाच लागेल तो धाकटी संघाला. पण जितेश भोईर यावेळचा हा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील जरूर झाल्या पण हे सांगतात पंच की पुढे आलेत. डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला पण पडल्यानंतर चेंडू थोडासा टॉस झाला आणि त्यानंतर रक्षेच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल तिथून सांगता झाल्या. धापट धाबा लागले गेली तर 13 धाबा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा तुम्ही पाहू शकताय. भैरवनाथ चषक 2025 आणि त्यामधलं चालू असलेलं हे आयोजन पाहायला मिळतंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक आहे कम्युनिकेशन पाहायला मिळत नाही. मिड विकेट रिजन मध्ये रोहित करते वेगाने आलाय. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जितेश करणार नाहीये. एका धावेवर थांबावं लागेल आणि एकेर धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले. 14-46 चा पाठलाग करायचा.
येणारे 14 चेंडू आणि 32 धावांची आणखीन गरज. 14 मध्ये 32 बनवायच्या. निनाद भोईरकडे ती क्षमता. षटकार त्यानं लगावलाय त्याच्या बॅट मधून. मोठे फटके येताना देखील पाहायला मिळतात. लोवर फुलटॉस बॉल आवडली. पुन्हा एकदा अपील केले अंकेश पाटीलनं. आता कारनामा केलाय. कमालीची गोलंदाजी अंकेशची पाहायला मिळाली. एमएमव्ही दाखवली संघाचा एक नामांकित गोलंदाज आहे. या गुल्लाची नेहमी चर्चा सातत्यानं होताना पाहायला मिळाली. अवघी एक चौकार जर विचार केला क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली योगेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो चौकार येताना आपण पाहिलाच. तर या षटकामध्ये फार कमी धावांचे षटक आपण अंकेश पाटीलचं पाहिलंय. समोर निनाद भोईर. फुलटॉस बॉल शेवटच्या बॉलवर पाहायला गेला तर फक्त विचार केला कमरेक्षा उंच राहिला. दंडित केले गोलंदाजाला आणि इथून मात्र नोचा इशारा आला. योग्य तो डिसिजन. इट्स अ नो बॉल. धावपटा धावा लागले गेले त्या 15. पुढील चेंडू फ्रीड पाहायला मिळेल. सर्व काही सुरलीत चाललं होतं पण हा नो बॉल कुठेतरी डोकेदुखी देऊन जाईल तो एमएमव्ही दाखवली संघासाठी. काल देखील असे आपण अनेक सामने पाहिले. शेवटच्या बॉलवर बरंच काही घडताना पाहायला मिळालंय. फ्रीडचा बॉल आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये रोहित आहे. अवघी एकच धाव मिळेल त्यामुळे एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्यात. त्या 16 धावा पाहायला मिळतात. सध्या एक चर्चा या दोन्ही संघांमध्ये असेल कुठल्या खेळाडूला ही बायसायकल मिळेल, कुठल्या खेळाडूने जास्त कॅचेस घेतल्या ज्याला ऍडिडासचे बूट मिळतील, कुठल्या गोलंदाजानं जास्त विकेट घेतल्यात, कुठला खेळाडू चर्चेचा विषय पाहायला मिळणार आहे. आपल्या मैदानाच्या बाहेर मान्यश्री कृष्णा शंकर पाटील जर ही स्पर्धा पाहत असतील तर त्यांना विनंती आहे की तुमच्या घरातील माणसं तुमची वाट पाहत आहेत. आपण त्वरित शंकर पाटील यांच्यासाठी विनंती आहे. आपली घरातली माणसं आपली वाट पाहत आहेत तर आपण त्वरित घरी जा. येणारी आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 30 धावांची. 12 मध्ये 30 बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 30 धावा. आमच्या समित विजयजी यादव सुद्धा उपस्थित आहेत. धुतुम टेनिस क्रिकेटवर ज्यांनी प्रचंड प्रेम केलं. कित्येक वर्ष धुतुम गावामध्ये यांनी व्यवसाय केलाय. यावेळचा बॉल लेगशीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. सूरज घरतचा हा पहिलाच बॉल लेगशीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळतोय. एकेरी धावेतून मिळत जाईल. मान्यश्री मयूरजी लोणेरे यांचे इथं आगमन होते. बालाजी ट्रान्सपोर्टची मॅनेजर आहेत आणि त्यांचं सुद्धा या भैरवणा चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करूयात. या साहेब आपलं सुद्धा या श्रीलंकेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सूरज घरचं षटक आठव्या बॅटनं फटका खेळून काढला. वाईड स्लॉंग आणि रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल रन्स कंप्लीट. थ्रो थोडासा चुकीचा चालाय. लेझी क्रिकेट पाहायला मिळते. एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकते. टीम दाकटीजी मोठीजी संघ सध्या संघर्ष करते. मोठे फटके येत नाहीयेत. मागील चेंडूवर 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. येणारे 11 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. 11 चेंडू 27 धावा. कोणता संघ विजेता होणार? विजेता होण्यासाठी एकच म्हणेन की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तोच प्रयत्न करावा लागेल. तो म्हणजे मोठीजी संघाला. आखूड टप्प्याचा बॉल निनादच्या समोर. थोडासा चेंडू खालीच राहिलाय त्यामुळे आता येणारे 10 चेंडू आणि आणखीन 27 धावांची गरज. 10 मध्ये 27 बनवायच्या आहेत. हाय व्होल्टेज मॅच. काय कमालीचा सामना रंगलाय. संघर्ष करत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. पुढे जाऊन खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आता डोकेदुखी वाढली ती मोठीजी संघाची. कालच्या दिवसामध्ये ज्या संघानं दहशत निर्माण केलंय ना तोच संघ आता पुन्हा त्या गुलाबी थंडीमध्ये मोठीजी संघाला घाम फोडला. सुरुवात चांगलीच केली होती पण आता येणारे 9 चेंडू 27 धावांची गरज. या वेळचा बॉल सूरजचा खोलामध्ये टाकला होता. वाईड लॉंगन रिजन मध्ये क्षेत्रक्षण वेगन आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे जरूर पण दुसरी धाव घेत असताना जितेश भोईर होईल धाबात. आता समीकडे येईल. येणारे 8 चेंडू 26 धावांची गरज.
8 चेंडू आणि 26 धाबांची गरज. 8 मध्ये 26 बनवायच्यात मोठीजी संघाला. गुलाबी थंडीमध्ये घाम फोडलाय धाकटीजी संघानं. सुरुवात चांगलीच झाली होती पण त्यानंतर कुठेतरी अंकेश कामोडकरची महत्वाची विकेट बाद झाल्या. यावेळचा फटका निनाद भोईरचा फसलाय. वाईड इस्लाम रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कोणत्या प्रकारची केली जात नाहीये चूक. आणखीन एक हादरा लागलाय मोठी जुई या संघाला. निनाद भोईर होईल झेलबाद. पण आता मात्र 26 धावांची गरज. सध्या मार्केट जाम केलाय एमएमव्ही धाकटीजी या संघानं. कित्येक काळ मोठीजी गावानं या संघानं गाजवलाय पण आजच्या सध्याच्या घडीला धाकटीजी संघानं सध्या दहशत गाजवल्या, दादागिरी निर्माण केल्या. त्यामुळे आता येणारे 7 बॉल 26 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतिक गावबाण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज निम्मा संघ खरं तर मोठीजी संघ इथं उपस्थित राहिला. बरेचसे खरं तर त्यांचे देखील पाठीराखी मॅचला एन्जॉय करतात. 7 मध्ये 26 बनवायचे आहेत. ऋतिक गावबाण मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावर. सूरजच्या घराचा शेवटचा बॉल. टप्प्याचा बॉल. आणखीन एक फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागलाय मोठी जुई संघाला आणि मात्र खेळाडू होईल झेलबाद. येणारी आता 6 बॉल 26 धाबा. 6 मध्ये 26. शून्यावर रोहित बाद झाला होता. असं वाटत होतं की मोठीजी संघ पुन्हा एकदा शिरकाव करेल का, पण धाकटीजी संघाची गोलंदाजी आणि त्यांची भेदकता पाहायला मिळाली. आज निम्मा गाव जवळजवळ 100 ते 150 प्रेक्षक या संघाच्या पाठी आलेत. ही ओळख राहिले मोठीजी या गावाची, या मोठीजी संघाची. आणि या संघासाठी देखील आज प्रियाजी पाटील, रोशनजी पाटील, वीरू पाटील, प्रफुल्ल पाटील, रामजी पाटील आणि कुंदन पाटील यांच्या वतीनं थेट राजस्थान खाटू श्यामवरून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील एन्जॉय करतात या मॅचला आणि त्यांच्या वतीने देखील आपण शुभेच्छा देऊयात. यावेळचा बॉल अखूट टप्प्याचा जरूर होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल उडालाय. सनीनं झेल सोडलाय. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. साहिलचं षटक. अजूनही 5 मध्ये 24 बनवायचे. येणारे 5 चेंडू 24 धावा बनतील का. समोर नवदीप पाटील, स्ट्राईकला पण यश भोपीला पाहू शकतो. 5 मध्ये 20 आल्या तर एक वेगळा विक्रम मोठीजी संघ उभारू शकतो. ती क्षमता या नावात बरंच काही बदललंय. अनेक असे उन्हाळे पावसाळी पाहिलेत आणि ही चर्चा आपण केली होती. समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. मोठीजीच्या प्रेक्षकांना सांगणारा अजूनही मॅच हारलो नाहीये, संघर्ष आम्हाला येतोय हे सांगणारा, ठणकावून सांगणारा आलाय षटकार. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगन रिजन मध्ये चेंडू निघून चालला. जिथे सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते. आणखी 2 धाबा जोडल्या जातील. तीन चेंडू आणि 16 धाबांची गरज. 3 चेंडू आणि 16 धाबा. 3 मध्ये 16 बनवायच्या. षटकार तर आला. या मॅच मध्ये आणखीन एखादा मोठा फटका आला तर इथून मोठीजी संघ सुद्धा कमबॅक करू शकतोय साहिलच्या विरोधात. समोरच्या दिशेने खेळायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला.
डॉट बॉल येतोय 2 चेंडू आणि आता मात्र 16 धाबांची गरज 2 मध्ये 16 बनवायच्या 2 चेंडू 16 धाबा एखादा चमत्कार आता मात्र जिंकून देऊ शकतोय मोठीजी संघाला साहिल सध्या गोलंदाजी करतोय अकूट टप्प्याचा बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉप रिजन मध्ये रोहन आहे तैनात त्यामुळे एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आता किती मार्जिनने किती दावे ना संघ पराभूत होणार ग्रीष्मा 11 अक्का देवी क्रिकेट क्लब मोठी जुई मयूर शेठ पाटील दीपकजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय यावेळचा शेवटचा बॉल या षटकातील आणि शेवटच्या बॉलवर मात्र आणखीन एक सफलता मिळवले साहिलनं त्यामुळं अभिनंदन MMV धाकटीजी रोहित गरत अँड टीम चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला आणि हार्ड लक अंकेश कामोटकर या सामन्याचा हिरो रोहित शशिकांत खरत या आपण खेळाडूला इन्व्हाइट करतोय आपण या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी चांगलासा खेळ पाहायला मिळाला आणि ज्या संघानं आज मात्र मोठीजी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलंय ते नाव आहे MMV धाकटीजी संघ आणि या संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण या मान्य श्री कुंदन हरिचंद्र पाटील तसेच त्यांच्या समवेत अमित प्रभाकर ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करत आहोत आपण बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी आपण जॉईन व्हायचं चांगली कामगिरी पाहायला मिळाली आज दोन्ही संघांची तसेच मान्य श्री करण सदानंद ठाकूर यांना देखील विनंती करत आहोत बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी आपण उपस्थित राहा मेगा फायनलचा सामना आणि त्या सामन्यामध्ये दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळल्यात चला आपण दोन्ही ऑफिशियली पंच यांना देखील इथं सन्मानित